नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, सर्व एस टी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे। तर आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात श्रावणात एस टी संघे तीर्थाटन योजना। तर या योजनेचा लाभ घेण्यास कोण पात्र, कोणाला प्रवासात किती सवलत मिळणार आहे आणि कोणकोणत्या तीर्थस्थळांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे आणि कधीपासून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकणार याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। तर चला मित्रांनो, आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, श्रावणात तीर्थस्थळी मोफत एस टी सेवा। राज्य परिवहन महामंडळाच्या विविध आगारातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी श्रावणात एस टी संघे तीर्थाटन हा अभिनव उपक्रम सोमवारपासून सुरू करण्यात येत आहे। एस टीने श्रावणात एस टी संघे तीर्थाटन हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे। राज्य परिवहन एस टी महामंडळाच्या विविध आगारातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी श्रावणात एस टी संघे तीर्थाटन हा अभिनव उपक्रम सोमवारपासून सुरू करण्यात येत आहे। त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार आहे। या उपक्रमात जास्तीत जास्त एस टी प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन एस टी महामंडळातर्फे करण्यात आले आहे। तर पहा मित्रांनो, पुढे श्रावण मासात अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते। त्या अनुषंगाने बहुतांश नागरिक कुटुंबासह तीर्थक्षेत्री जाण्याचे नियोजन करतात। त्यासाठी एस टीने श्रावणात एस टी संघे तीर्थाटन हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे। एस टीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एक दिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येते। त्यात सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जातील। अमृत महोत्सवी ज्येष्ठांना मोफत, ज्येष्ठ नागरिक व महिलांना आणि 12 वर्षाच्या आतील मुलांना अर्धे तिकीट आकारण्यात येईल। गावातील महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने अशा प्रकारे सांघिक सहलीचे आयोजन केले जाते। तर पहा मित्रांनो, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर अशा तीर्थक्षेत्रांबरोबरच अष्टविनायक, दर गुरुवारी नृसिंहवाडी, औदुंबर दर्शन, शनिवारी मारुती दर्शन अशा धार्मिक सहलींचे आयोजन केले जाते। सवलतींमुळे माफक दरात तीर्थाटन करण्याचा आनंद सामान्यांना मिळतानाच एस टीच्या प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे। राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना प्रवासात 50% सवलत असे निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत। एस टीकडे प्रवाशांचा ओघ वाढतानाच कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा आणि अभिनव उपक्रमांमुळे एस टीच्या उत्पन्नात भर पडेल अशी कामगिरी करण्याचे आवाहन एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी केले आहे। तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे येथे या योजनेविषयी माहिती देण्यात आली आहे। आपणही अवश्य या योजनेचा लाभ घ्या। योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या एस टी आगारात संपर्क साधा। तुमच्या गावातील महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ किंवा सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून ग्रुप सहलींचे आयोजन करा। त्यासाठी जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। अशाच सरकारी योजनांचे आणि नवीन अपडेट्स या माहितीसाठी आताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।